8-8.5 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेचं सभागृह गजबजणार आहे। पुणे महानगरपालिकेला अधिकृत सदस्य मिळालेले आहेत। माझ्याबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल टिळक आहेत। पहिलाच अनुभव आहे, फर्स्ट टर्म होती, फर्स्ट टर्म मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलात आणि आता सभागृहात जाण्याची एक्साइटमेंट किती? नक्कीच खूप मोठी एक्साइटमेंट आहे, खूप आनंदाचा क्षण आहे की आज भारतीय जनता पार्टीकडून मंजुषाताई नागपुरे यांनी नॉमिनेशन फॉर्म भरला महापौर पदासाठी आणि आमचे मित्रपक्ष खांदा लावून चालणारे RPIचे परशुरामजी वाडेकर यांनी उपमहापौर पदाचं नॉमिनेशन फॉर्म भरला। त्यामुळे पहिलाच एक्सपिरियन्स होता। जवळजवळ आम्ही 90-95 लोक फर्स्ट टर्म नगरसेवक आहोत, त्यामुळे पहिलाच एक्सपिरियन्स होता। सभागृह मी त्यांच्या कार्यालयात ती सगळी प्रक्रिया पार पडली, त्यामुळे खूप आनंद झाला। खूप काही शिकायला मिळेल मला वाटतं। पुढच्या 5 वर्षात सिनियर्स जे आहेत ते 20-20, 25-25 वर्ष महानगरपालिकेत आहेत। सर्वच दिग्गज नेते आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे शिकून चांगल्या प्रकारे प्रभागाचा विकास कसा करायचा हे आम्ही त्यासाठी कटिबद्ध असतो सर्वजण। मुक्ताताईंनी इतके वर्ष सभागृहामध्ये काम केलेलं होतं, तुम्ही लहान होतात त्यावेळेस, मात्र तरी सुद्धा खूप बाळकडू मिळालं असेल, खूप काही शिकला असेल, असं काही आता प्रसंग आठवतात किंवा काही मार्गदर्शन आठवतंय? आता आईने तर खूप मार्गदर्शन केलं लहानपणीपासून। मला आठवतोय की महानगरपालिकेत येतोय मी, आई घेऊन यायची, काही ना काहीतरी कार्यक्रम असायचे किंवा एक महापौर झाल्यानंतर महापौर कार्यालयात खूप वेळेला मी यायचो, कामकाज बघायचो। त्यामुळे त्यातनं जे काही शिकायला मिळालं त्यातनं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आईने कधी पण GB मिस केली नाही, पूर्ण वेळ, मग किती असू दे। एकदा तर मला आठवतं 2-2:30 वाजले तेव्हा पहाटेचे, तेव्हापर्यंत आई बसली होती। त्यामुळे मला वाटतं की आत्ता पण आमच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं की पूर्ण वेळ GB मध्ये बसायचं, सभागृहात बसायचं। त्यामुळे मला वाटतं की ती सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे। या व्यतिरिक्त कसब्यासाठी, विशेषतः कसब्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाग तुमच्याकडे आहे, पूर्ण पॅनल आहे भाजपचं, त्यामुळे ती एक प्लस पॉइंट आहे की पूर्ण पॅनल तुमच्याकडे आहे। सो असं असताना काय काय कसब्यासाठी करायचं असं ठरवलं? आमचा प्रभाग मध्यवस्तीतला प्रभाग आहे, जुनी बाजारपेठ, ऐतिहासिक वास्तू, त्यामुळे रिडेव्हलपमेंटचे विषय आहेत। शनिवारवाडा असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंटचे विषय आहेत। वाहतूक कोंडी आणि रिडेव्हलपमेंट मला वाटतं की हे रिलेटेड विषय आहेत। जर का रिडेव्हलपमेंटला वाव मिळाला तर रस्ते मोठे होतील, रोड वाईडनिंग होईल, ज्या गाड्या रस्त्यांवर आहेत त्या पार्किंगमध्ये जातील, लोकांना चालायला जागा मिळेल, फुटपाथ नवीन क्रिएट करता येतील आणि ओव्हरऑलच मला वाटतं की वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मला वाटतं की एक चांगला विकास आराखडा मध्यवस्तीसाठी, डेव्हलपमेंटसाठी बनवायला पाहिजे। तशी मागणी मी महानगरपालिकेत करणार आहे आणि असंख्य असे लोक आहेत जे इथे काम करायला आमच्या प्रभागात येतात बाहेरून, कुठल्याही पुणे शहराचा भाग असू दे, ते मध्यवस्तीत आमच्या इथे शनिवारपेठ असू दे, नारायणपेठ असू दे, सदाशिवपेठ असू दे, लक्ष्मी रोड आहे, तुळशीबाग आहे, मंडई आहे, काम करायला येतात। त्यांना काय आपण सोयी सुविधा देऊ शकतो, महिलांना कसं प्राधान्य देऊ शकतो, त्यामुळे असे खूप कामं आहेत, ती करायची आहेत आणि जास्तीत जास्त निधी प्रभागासाठी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू। नक्कीच, धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण बघतोय कुणाल टिळक माझ्या बरोबर होते, आत्ताचे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून खरं तर ते सभागृहामध्ये जाणार आहेत, त्यामुळे एक्साइटमेंट आहे। त्याचबरोबर मुक्ताताईंकडून जे काही शिकलेलं आहे त्या सगळ्याचं आता इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, आता कामकाजामध्ये हे सगळं दाखवायचंय। यासाठी सुद्धा कुणाल टिळक असतील किंवा यांच्यासारखे अनेक नगरसेवक जे फर्स्ट टाइमचे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आणि एनर्जी सध्या असलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।